मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। आता लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिलीत का कोणी? काय कुठली बंधन आहेत का कोणावरती? काय काय तमाशे लावलेत? म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला? अरे बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे, डीएनए मांसाहारी आहे। आणि मनुष्य प्राण्याच्या दातांची रचना बघितल्यानंतर कुठल्याही कोणालाही शास्त्रज्ञाला विचारा की त्याच्या दाताची रचनाच ही मुळी मांसाहारीसाठी आहे। तुम्ही गायीच्या ह्याची रचना बघा, बकऱ्याची रचना बघा, की जे प्राणी मांसाहार करत नाही त्यांच्या दाताची रचना बघा, वाघाच्या दाताची रचना बघा आणि माणसाच्या दाताची रचना बघा। माणसाला जिथे सुळे दिलेत त्या अर्थी त्याला मांसाहारी होता, म्हणून जो बदल घडत गेला हजारो वर्षापासून माकडापासून जे आपण पुढे चालत आलो, त्याच्यानंतर जे शेती अमुक तमुक काय खायचे पूर्वी माणसं, ते ह्याच्यातनं तुमच्या दाताची रचना निर्माण झाली आणि त्या दाताच्या रचनेवर तुम्हाला कळतं की मी मांसाहारी आहे। आणि आम्ही काय खावं कुठल्या दुकानात, आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी, ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून गेलं। काय तमाशा लावलाय?